तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की बांधकाम कामगारांना जे भांडी मिळणार आहे, भांडी मिळणार हे योजना आहे कामगारांसाठी। भांडी योजना याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया की त्यासाठी कागदपत्रे काय असणार आहेत, नियम व अटी काय लागणार आहेत, भांड्यांमध्ये का मिळणार आहे, हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊया। तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। चला तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेली एक योजना, एक मूलभूत योजना, या योजनेविषयी आपण जाणून घेणार आहोत। भांडी योजना ही योजना म्हणजे स्वयंपाकाकरिता जे मूलभूत साहित्य असतात, गरजू जे साहित्य असतात, तुम्हाला गरजा भागवण्यासाठी कामगारांना मोफत भांडे संच देण्याची जी योजना आहे हे सरकारमार्फत करण्यात आलेली योजना आहे। चला तर मग आपण पाहूया या योजनेअंतर्गतची संपूर्ण माहिती, एक एक करून संपूर्ण आपण विषय आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, कोणती योजना म्हटली तर तिचे उद्दिष्टे असतात, बरोबर आहे। तर आपण उद्दिष्ट पाहूया। बघा, पॉइंट नंबर 1, बांधकाम मजुरांचे जीवन खूप कष्टाचे असते, बरोबर आहे। त्याच्यानंतर दैनंदिन वेतनावर ते काम करतात, रोजचं रोज त्यांना मिळत असते जे काही ते कमवतात, आणि बहुधा स्थलांतरित असतात, म्हणजे इथलं काम झालं की कुठे तुम्हाला दुसऱ्या इथं काम करायला जावे लागते, म्हणजे या गावचं काम झालं की दुसऱ्या गावला, म्हणजे स्थलांतर तुमचं खूप जास्त असते। त्याच्यानंतर भाड्याच्या झोपडीत किंवा बांधकाम ठिकाणी अस्थायी निवाऱ्यात तुम्ही राहतात, बरोबर आहे। कुठेही भाडं देऊन तुम्ही तिथं राहत असता किंवा असं तात्पुरती आपलं घर बनवून तिथं तुम्ही राहत असता साधं। त्याच्यानंतर बघा, अशा परिस्थितीत स्वयंपाकासाठी जे लागणारे साधने विकत घेणे तुमच्यासाठी खूप कठीण असते। आपण इकडे तिकडे आपले जात असते, इथून काम झाल्यावर तिथं आपलं घर पण बरोबर नसते, म्हणून जे स्वयंपाकासाठी लागणारे जे भांडी आहे ते तुम्हाला घेणे शक्य नसते। त्यामुळे याच कारणांमुळे सरकारने जे भांडी योजना जी आहे ते सुरू केली, बांधकाम विभाग जो विभागामार्फत आहे ते भांडी योजना सुरू केलेली आहे। आता बघूया आपण उद्दिष्ट, कामगारांच्या कुटुंबाला स्वयंपाकाकरिता मूलभूत साधने मोफत उपलब्ध करून देणे। म्हणजे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत मध्ये भांडी संच योजना तुम्हाला उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे। आता या योजनेमुळे कामगारांच्या जगण्यास थोडासा दिलासा निर्माण होतो, म्हणजे थोडं तुम्हाला जे भांडींचा खर्च आहे, भांडे घेण्याचा खर्च आहे, तो तुम्हाला खर्च सरकारकडून मिळतो, म्हणजे भांडीच मिळते, तो तुमचे पैसे वाचत असतात। आता याच्यासाठी पात्रता बघा, या योजनेसाठी फक्त नोंदणीकृत बांधकाम व कामगार पात्र या योजनेसाठी पात्र आहेत। ज्यांनी नोंदणी केली आहे बांधकाम कामगारासाठी तेच कामगार या योजनेसाठी पात्र आहेत। आता बघा, त्यांचे वय 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे। 18 ते 60 वर्ष तुमचं वय असेल तर तुम्ही याचं जे फॉर्म आहे ते तुम्ही भरू शकता। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केले असणे आवश्यक आहे। 90 दिवस म्हणजे तुमचं काम केले आवश्यक आहे बांधकाम क्षेत्रामध्ये, त्याचं प्रमाणपत्र मिळते, तो प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण असणे आवश्यक आहे। तुमची नोंदणी याच्यापूर्वी सांगितले आपण 90 दिवसांचं जो प्रमाणपत्र आणि तुमची नोंदणी बांधकाम कामगार जो विभाग आहे त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे, आणि नूतनीकरण करून घ्या। रिन्यू करायचं असेल तुमचं कार्ड तर रिन्यू ते करून घ्या। फक्त महाराष्ट्रात राहणारे व काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे। तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवासी असाल आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर तुमच्यासाठी ही योजना अत्यंत फायद्याची आहे। त्याच्यानंतर बघा, आवश्यक कागदपत्रे, आवश्यक कागदपत्रांमध्ये काय समावेश आहे, अर्ज करताना कोणत्या योजनेची कागदपत्रे म्हणजे लागतात। पॉइंट नंबर 1, कामगार नोंदणी प्रमाणपत्र। कामगार नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरता बांधकाम कामगार मंडळाकडे जो फॉर्म भरत असता तर जो फॉर्म भरताना जो नोंदणी प्रमाणपत्र आहे 90 दिवस काम केल्याचं, तो प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र म्हणजे वोटिंग कार्ड, जर तुम्ही मतदान टाकायला जात असता तो वोटिंग कार्ड तुमच्याकडे आवश्यक आहे। रहिवासी दाखला, ज्या गावाचे तुम्ही रहिवासी आहात त्या गावाचा तुमच्याकडे रहिवासी दाखला, पण तुम्ही महाराष्ट्रात जर असाल, महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। पॉइंट नंबर 5, पासपोर्ट साईज फोटो। पासपोर्ट साईज फोटो जे आहेत ते तुमच्याकडे आवश्यक आहे।
जर नसेल तर तुम्ही काढून घेऊन घ्या। त्याच्यानंतर बँक पासबुकची प्रत, जे नॅशनल बँक असेल तर फारच चांगली गोष्ट आहे, नसेल नॅशनल बँकेचे खाते तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या। बँक पासबुकची जे झेरॉक्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा आता लाभ काय मिळणार आहे या योजनेचा। पात्र कामगारांना एक संपूर्ण भांडे संच मोफत मिळणार आहे। जे तुम्ही हा या योजनेसाठी जो फॉर्म भराल त्यासाठी हा एक मोफत भांडी संच मोफत। पॉइंट नंबर 2, या संचात काय काय मिळणार आहेत बघा। ताट, तुम्हाला जेवण करण्यासाठी सरकारकडून काय मिळणार आहे, भांडी संचामध्ये ताट मिळणार आहे। त्याच्यानंतर वरण व इतर साहित्य घेण्यासाठी वाट्या, पडी, त्याच्यानंतर झारी, तांब्या, भांडे अशा दैनंदिन स्वयंपाकघरात ज्या आवश्यक वस्तू असतात म्हणजे डब्बे वगैरे, भांडी, चमचे, हे ज्या संपूर्ण ज्या आवश्यक असतात वस्तू आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये स्वयंपाक करण्यासाठी ते तुम्हाला मिळणार आहे। आता बघा काही जिल्ह्यांमध्ये हा जो संच आहे हा थेट देण्यात आला, कामगारांना डायरेक्ट मिळाला। आता तर काही ठिकाणी त्यांची किंमत शासनाकडून मंजूर केली जात होती, म्हणजे केली जाते। म्हणजे काही ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला भांडी शासनाकडून मिळणार होती, तर काही ठिकाणी तुम्हाला ज्या भांडी संचामध्ये ज्या ज्या वस्तूंचा समावेश आहे त्या वस्तूंचे जे पैसे आहेत त्या म्हणजे आपण कागदपत्रांमध्ये सांगितलं बँक पासबुकची प्रत, म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये भांडी आणि काही जिल्ह्यांमध्ये किंमत म्हणजे त्याचे पैसे ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत, म्हणून बँक पासबुकची कागदपत्रांमध्ये आवश्यकता आहे। आता हे सर्व बरोबर आहे, पण यासाठी अर्ज प्रक्रिया कशी नेमकी करायची। जवळच्या तुमच्या जवळच्या गावाजवळच्या जिल्हा बांधकाम व इमारत कामगार मंडळाच्या कार्यालयात तुम्ही संपर्क साधा। तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम विभाग आहे, बांधकाम मंडळाचे कार्यालय आहे, तिथं जाऊन तुम्ही संपर्क साधा। तेथे मिळणारा जो फॉर्म राहते, जो अर्ज राहते तो तुम्ही प्रॉपर भरून घ्या। जे कागदपत्रे आहेत ते जोडा, पूर्ण तुमची माहिती योग्यरित्या भरून घ्या आणि तुमचं जो कार्ड आहे तो रिन्युअल असणे आवश्यक आहे, रिन्यू करून घ्या। त्याच्यानंतर आवश्यक जे कागदपत्रे आहेत तुम्हाला सांगितलं ते कागदपत्रे तुम्ही जोडून घ्या। जे कागदपत्रे सांगितले ते पण द्या आणि जे काही महत्वाचे कागदपत्रे असतात ते पण तुम्ही सोबत घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण भासू नये। त्याच्यानंतर अधिकारी पात्रता तपासतात, म्हणजे तुम्ही फॉर्म भरला, कागदपत्रे जोडले, हे पूर्ण योग्य रीतीने बरोबर आहे का नाही, तुम्ही 90 दिवस कामगार मध्ये मंडळामध्ये काम केलाय बांधकाम कामगार म्हणून, ते बरोबर आहे का नाही ते पूर्ण तपासतात। त्याच्यानंतर मंजूर झाल्यावर, हे पूर्ण प्रोसेस झाल्यावर, मंजूर झाल्यावर कामगाराला भांडे संच वितरित केले जाते। म्हणजे जिथे भांडे संच देण्यात येते थेट तिथे भांडे संच, आणि जर ज्यांच्याकडे भांडे संच देण्यात नाही येत त्यांना जो बँक पासबुकद्वारे जे काही रक्कम असेल ते तुम्हाला मिळत असते। आता बघा या योजनेमुळे काय होते, या योजनेमुळे कामगारांच्या जीवनात सोय आणि सन्मान वाढतो, बरोबर आहे। त्याच्यानंतर स्वयंपाकाची सोय झाल्यामुळे खर्च कमी येतो, म्हणजे जो भांडीचा खर्च आहे तो भांडी घेण्याचा खर्च तुम्हाला म्हणजे उरला। त्याच्यानंतर स्थलांतरित मजुरांना नवीन जागी राहतानाही स्वयंपाक करताना काही समस्या म्हणजे येतात, पण त्या समस्या या भांडी संच मिळाल्यामुळे स्वयंपाकात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यामुळे भासत नाही। त्याच्यानंतर ही योजना कामगारांच्या सामाजिक सुरक्षितेने दिशेने एक पाऊल आहे, बरोबर आहे, एक पाऊल आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये शासनाची भूमिका काय, महाराष्ट्र शासनाने बघा महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळ या योजनेची अंमलबजावणी करत असते। त्याच्यानंतर मंडळाकडे कामगारांची नोंद करणे, कागदपत्रे तपासणे आणि लाभ वाटप, म्हणजे तुम्हाला बरोबर या योजनेचा लाभ मिळताय की नाही हे तुम्हाला तुमच्याकडे बरोबर असते, म्हणजे जबाबदारी असते शासनाकडे। त्याच्यानंतर वेळेवर शासन नवीन सुधारणा करत असते, ज्या काही नवीन नवीन माहिती असतात, कुठे जर चुकी वाटली तर त्या शासन काय करत असते, अपडेट करत असते, नवीन नवीन त्याच्यामध्ये बदल करत असते, नवीन अधिक सुलभ करण्याची, सुलभ जे काम कठीण काम सुलभ करण्याची शासन यासाठी सज्ज असते। तर बघा, तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून काय आपण भांडी जी योजना आहे, ही भांडी योजना छोटी वाटली तरी कामगारांच्या जीवनामध्ये मोठा फार जो बदल आहे, जो फरक आहे ती घडवून आणणारी ही योजना आहे। जर तुम्ही स्वतः नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी जर असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा। अर्ज करण्यासाठी जवळच्या कामगार कार्यालयात जा, तिथे जाऊन अर्ज करा। बघा तुमच्या आजूबाजूला शेजारला कोणी राहत असतील त्यांना सांगा की ही योजना, अत्यंत जे बांधकाम कामगार असतील त्यांना सांगा,
ही तुमच्यासाठी योजना आहे, सरकार तुमच्यासाठी ही राबवत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन दिसत असेल तिथं सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होते की तुमचं एक सबस्क्राईब आमचं खूप मोटिवेशन वाढवते। म्हणून एक सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक सरकारी योजनेची माहिती आपण घेऊन येणार आहोत। तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी भांडी संच योजना, कागदपत्रे, वय किती असणार आहे, सर्व प्रॉपर माहिती पाहिली आहे। तुम्हाला जर काही अडचण असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा MG मराठी इन्फॉर्मेशन।